हॅलो गाईज, वेलकम टू माय सेकंड ब्लॉग. एवढ्या पावसात ह्या माणसाने मला बोलले की आपण आता जायचं आहे कुठे, तर रेनकोट घ्यायला. एवढ्या पावसात आता किती क्यूट दिसते ना. पण मी हा कुठे आहे, एकतर ह्याची टोपी पण नाही मला माहिती कुठे. शी बाबा, बघा कसा माणूस आहे हा, तिथे उभा आहे. दिसते यार, थोड्या पावसात कोण बोलतं का बाहेर जायला? बोला तुम्ही काहीच. बघा कसा मजनू दिवाना तो बटन ओपन करून उभा आहे. बटन का ओपन करून? त्याचा ओला झालं म्हणून. चालो, तुम्ही पण जातात पावसामध्ये? जातात तुम्ही? आपल्याला काय काय घ्यायचंय? जॅकेट घ्यायचंय. आवाज आता येणार नाही. आम्हाला जॅकेट घ्यायचं म्हणजे ह्याला पावसासाठी. असा हा बघा, आता रोज भिजत कामाला जातो. ते हर टाईम बोलते काही करत नाही. तर जॅकेट घेतल्यानंतर मला बॅग झाली आहे. मला नवीन बॅग नाही गाईस, पैसा आला की माणसाला असं होतं. असं नाही होत ना गाईस. आता पैसे येतात ते यूज करायसाठीच येतात ना. साठवून कोण कुठे नेणार आहे सांगा? कोण कुठे साठवून नेणार? तू नेणार आहे, कुठे नेणार आहे? आता आम्ही कुठे जायचं पण आपण घ्यायला आता बघू. आता माहिती नाही की कुठे भेटतं, काय भेटतं. आता बघू. आम्ही चालू ऑन द वे आहे आणि तिथे कोणत्या वरती जाऊन एक पाऊस येतोय. भाई माझी कॅब उडाली. कॅब उडते. बांधायची असते कागद. तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. हा गाईज, ह्याला विचारायचं आहे. खूप आधीपासून मला सांगत होता की मी ब्लॉग मध्ये विचारणार गाईज ना. तर तुला माहिती आहे मी काय विचारणार? नाही, म्हणून तर मी पण एक्साइटेड आहे. असं वाटतं की ही ब्लॉग मध्ये आणि त्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये अशी ओव्हर ऍक्टिंग करते. ज्यांना पण असं वाटतं त्यांनी जरा कमेंट करून सांगा. कोणाला असं वाटतंय की म्हणजे की ओव्हर ऍक्टिंग करते, कमेंट. हे बोलायचं होतं तुला? हा, तुला मी ओव्हर ऍक्टिंग वाटते? थोडा असं वाटतं. भाई माझ्यामुळे ना तुला लोक ओळखतात आता, कळलं? नाहीतर इंस्टावरती ना तुझा अकाउंट म्हणजे समशान घाट होता. आणि काहीच मी ओव्हर ऍक्टिंग का करणार सांगा तुम्ही? मी का ओव्हर ऍक्टिंग करणार? मला काय भेटणार ओव्हर ऍक्टिंग करून? हे नॅचरल आहे. हे नॅचरल नाही. मग नॅचरल सांगू, शिव्या घालू मी? जाऊ द्या काही जायचं काय ऐकू नका. लहान पोरग आहे, पहिल्यांदा हे सगळं असं हा फेस होतं युट्यूब ब्लॉग वगैरे. सो जाऊ द्या, आपण ह्याला असं इग्नोर करूया. आणि आता आम्ही जातोय, पण कुठे जातोय हे आम्हाला पण माहिती नाही. नको सांगू. स्वतःला काय घ्यायचं ते पण सांग ना. स्वतःला बॅग घ्यायचे ते पण सांग ना. हा, मग मला बॅग पण घ्यायची गाईस, त्यात काय झालं? म्हणजे घ्यायची बॅग यार. म्हणजे सगळ्यांना वाटेल की फक्त मला घ्यायचं म्हणून हिला घेऊन जातो. तसं नाही आहे. हिला बॅग घ्यायचं म्हणून मी जॅकेट घेणार. ओ भाई गॉड, ए भाई, तुझं आधी डिसाईड झालेलं की तुला जॅकेट घ्यायचं आहे. आता पण कोणाला वाटतं की ओव्हर ऍक्टिंग करते? अरे ओव्हर ऍक्टिंग नाही करत आहे यार. माझा हात सबने यही डाल रहा है. ये दो ही तारी आ रहा चला आना है. एक MRF आ रहा है. MRF तो मैं सजेस्ट नियो नहीं आता उसमें. पहले ना बोला इसलिए इसको मंगाया मैंने. दिवाळीच आम्ही ह्या शॉपमध्ये गेलो होतो आणि महाराजाला आवडलं नाही जॅकेट. का नाही आवडलं? का नाही आवडलं जॅकेट? नियोन कलर होता. अरे कलरने काय करायचं? अरे मग नियोन कलरने काय करायचं? फक्त पावसापासून तुला वाचायचं होतं. कलरने काय करायचं होतं? काय पण ना गाईस, म्हणजे पोरांचे पण आजकाल पोरींसारखेच नखरे झालेत आणि मग बोलतात की पोरी नखरे करतात. इथे म्हणजे हा शॉप खूप छान आहे. ॲज अ हेल्मेट वगैरे जर तुम्हाला बाय करायचं असेल ना, मला बॉयज लोकांना लागतात हेल्मेट आणि खूप क्लासी होते. मी त्याची क्लिप पण टाकणार आहे ह्याच्यामध्ये. हेल्मेटचे मी व्हिडिओ काढले आहेत. 4,000 to 5,000 पासून स्टार्टिंग होती त्याची आणि मला पण एवढे आवडले ना. तुला आता मी बड्डेला गिफ्ट करेन ना. एक्सरचा करायचं. ओके, डन. सुंदर गर्लफ्रेंड कोणाची आहे? माझी. सुंदर काय बोलली? उतर गाडीवरून. हे गाडी का सांग लवकर. नाही नाही सांग. गर्लफ्रेंड आहे. लोकांना दाखवतो पागल.
म्हणजे मी ड्रायव्हर मी चाललोय आणि जर हिने हे कट केलं आम्ही आता चाललोय दहीसरला. सो गाईस इथे नाही तिथे नाही इथे नाही तिथे तर आम्ही शेवटी मेट्रो मध्ये आलो. मेट्रो मध्ये बघायला आलं गाईस. इथे जर चांगलं भेटलं तर घेऊ, नाही तर मग बघू. बघू दुसरीकडे कुठेतरी ट्राय करू. काही दिसलं नाही. हिरो दिसतोय. हा. पहिलाच हिरो. ॲड्रे कितीला? 600 रुपयाचं जॅकेट प्लस पॅन्ट. हा पावसात घालला काय कोण बघते तुला, नाहीतरी चमन गोटा आहे तू. तुझी बॅग 60% ऑफ. 60% ऑफ म्हणजे त्याची प्राइस लावली असेल 6,000 आणि आता 60% ऑफ करून 2,000 बोलतात टेक्नॉलॉजी. बरोबर. 60% ऑफ प्राइस. 60% ऑफ आहे पण बॅग खूप छान प्राइस आहे. लावले 6,000 आणि 1,200ला विकतात. हेच आपण मार्केटमध्ये आपल्या 150 रुपये. ए 299. 1299 फ्लॅट 299 फ्लॅट भेटतो फ्लॅट मग म्हणजे फ्लॅट रूम 1300 वरती 300 रुपये मायनस असं. टेक्नॉलॉजी समजलं तुम्हाला. बटाट्याची भाजी. जास्त होते असं वाटत नाही. ते मला हेल्मेट दिलं पकडायला. मी काय हेल्मेट पकडायला लागलं आणि हिरो सारखा फिरतोय. तुझा पाय निघल्याशिवाय तसा इतका फिरतोय आणि मी तो धडपडते मागे आणि त्याला काहीच कळलेली नाही. आता उगाच येऊ नको. घेऊ का चांगलं. ह्याला बघ छोटी कॅप पण आहे आणि कपडा पण छान आहे. ब्लॅकच छान आहे. गाईस काय वाटतं ब्लॅक घ्यायचा की ब्लू घ्यायचा, ब्लू घ्यायचा की ब्लॅक घ्यायचा? ब्लॅक. चल काय नाही भेटलं आपल्याला. मेट्रो पण हा मेट्रो गाडीसारखाच महाग आहे गाईस. पण बिकॉज आपण गरीब आहोत. पावसासाठी नाही, पावसासाठी कशाला एवढं महाग घ्यायचं ना. आणि आता मेला परत दहीसरला जाणार. पण माझा आउटफिट कसं आहे? दोघांमध्ये छान पण दिसतं. हे गाईस ते असं धमकावून नाही बोलायचं. ते लोक जे बोलतील ते ऑटोमॅटिक आहे. तरी आम्हाला ह्याच्यावर पळायचं आणि लोक आम्हाला तू हे घे. हे अरे मॅम आम्ही इथे काहीच घेतलेलं नाहीये मेट्रोमध्ये. आता पुढे जाऊन बघू काहीतरी. आता इथे माझा भाऊ बोललाय की इथे भेटेल करून डिकॅथलॉन डिकॅथलॉन मध्ये. जबरदस्ती Overacting, ब्लॉग चालू overacting. करायला सांगितलंय कारण हिची आउटफिट दिसत आहे. एकदा तरी आउटफिट बघून घ्यायची. आउटफिट म्हणून नाही. हर टाइम काय बोलतो ओव्हर ऍक्टिंग करते. ओव्हर ऍक्टिंग बघ ना आता स्वतः काय करतोय. काय करतोय तू? चल हे आता चालू कर. हे ना अभि चल फॉलो गाईज तेजसला घ्यायचं खूप स्वस्त. त्याला आवडलं हे जॅकेट आणि याची प्राइस किती आहे? वाव. ते आवडलं ना? घे ना घे. का आलं? घे घे घे. उगाचीच पटेली नाही करायची गाईस. चल आता. हा माणूस एवढा मंद आहे ना. पूर्ण हा काय डिकॅथलॉन पूर्ण फिरून आला. बघितलं लय महाग आहे यशू नको महाग आहे. आणि आता मी याला इन्फ्लुएन्स केलं. अरे बघ आता 2 महिने नंतर पण तू वर्षभर टिकणार आहे यार. ठीक आहे ना. आता नाही खर्च केलं तर कधी खर्च करणार. आणि आता बोलतो चल तुला वाटतं तर घेऊया आपण. तरी गाईस ते महाग आहे. ते महाग आहे. मी मला ना बोलते घ्यायला. ते महाग आहे. चला तुम्ही स्वतः सांगा कमेंट मध्ये. तुम्ही आधी प्राइस तिकडे होतं. खुशी होत खुशी चेहऱ्यावरची खुशी. अरे भिकारी आता तुला बोलली असते काहीतरी. काय हे असं 50 रुपयाला मी विकीन. सो जो ह्याला हवा आहे जॅकेट हा आहे. किती कूल जॅकेट आहे बघा गाईस. वाव.
छान वाटतोय तेजस, वर्थ इट आहे. गाईस कसं वाटतं? छान वाटतंय ना. मग माझी चॉईस हमेशा छानच असते, माझी चॉईस छानच असते. प्राईस दाखव, प्राईस दाखव, किती आहे प्राईस दाखव. मम्मीची का खाली. सो ही प्राईस आहे गाईस एका ह्याच्या जॅकेटची. फक्त वरचं जॅकेट, पॅन्ट नाही आहे ना ह्याच्यामध्ये. You can sustain 15,000 in of rain. Again, those are actually not rainproof jackets, those are sailing jackets. That is why it was a flash. हा माणसाने नाही घेतला तो जॅकेट. गरज आहे यार ह्याला असं नाचवायची यार. मी कन्फ्युज झालो. अरे कन्फ्युज काय भाई, कोणती मुलगी पण एवढी कन्फ्युज नाही होते जेवढा तू होतोय. मी होतो. दुपारची आता रात्र झाली, म्हणजे संध्याकाळ होऊन आता रात्र होईल, पण अजून ह्या माणसाने एक जॅकेट घेतला नाही. ह्याच्यामुळे मी बॅग पण घेतली नाही. तुला लाज होते जरा तरी. आता पण बॅग बघू. मला आता बघायचंच नाही, मला आता घरी जायचं. नाही. खूप म्हणजे खूप जागे आम्ही फिरलो, पण मला कुठेच आवडला नाही. एक पण धड आवडला नाही. म्हणजे पोरींपेक्षा जास्त मात्र ह्याचे. त्यात हा पाऊस पडला, नशीब मी रेनकोट घातलेला. बघा 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 किती जुलमी आहे, जुलमी. त्याला भिजवते आणि स्वतः रेनकोट घालतो. आता मी बोलली तुला, हा रेनकोट घालायचं होतं ना. आधीच बोललेली पाऊस सुरू व्हायच्या आधी जॅकेट घे, पण तेव्हा ऐकलं नाही. आता आणि ह्या आता जागी जॅकेट शोधतो एवढ्या पावसामध्ये. ह्या जागी मी असतो, मी काय केलं असतं, मी माझा जॅकेट काढून हिला दिला असता. बघा ही कशी स्वतःला वाचून बसतं. बघा किती मस्त पाऊस पडतोय बघा गाईस. या पावसामध्ये मस्त असं मागे फक्त प्रिन्सेस ट्रीटमेंट सारखं बसायचं, पण माझं तोंड दिसतोय. प्लास्टिकची थैली लावतो मला. माझं तोंड भिजतंय इथे, मी पूर्ण भिजतोय. माझं काय आहे हा, इथे कुठे कुठे पाणी जाते ते आता तुम्हाला काय सांगू. जाऊ दे, तुम्ही जास्त बहेकतोय मला माहितीये. मम्मी ब्लॉग बघेल ना, मम्मी शिवा घालेल. मग मम्मी नको बघू ना या 3 कटकट. मी नाही करणार. पण बघा किती जुलमी घालतोय. बघा कशी एकदम मस्त रेनकोट घालून बसला आणि मी ते भिजतोय. अरे रेनकोट घालून तर माझं तोंड दिसतंय. अरे तोंड भिजतंय म्हणजे इथे माझं काय काय भिजतंय आता सांगू मी तुला. म्हणजे ना लागतात माझी हात. मेंढी तोंड भिजतंय प्लास्टिकचे. ते स्क्रॅच गार्ड लाव तोंडाला फोन. बघा इथे मी पूर्ण भिजतोय. माझं काय अरे नाकात माझ्या. चूप रे यार, कंट्रोल युअर सेल्फ. मी डोळ्यात पाणी गेलं दिसत नाही. हा दिसत नाही गेले डोळे. A few moments later. हे बघा आता आम्ही इथे रेनकोट घ्यायला निघालेलो माझा, पण माझा रेनकोट तर काही घेतला नाही. आणि मॅडम आता इथे हिला आता इथे टॉप दिसले, तर हिला टॉप घ्यायचे तिथे. हे बघा इथे आता टॉप घ्यायला थांबवलंय. आणि गाईज तुम्हाला गाईज राहू दे थांब. गाईज तुम्ही माझा आहे का, हिने फुल शॉपिंग केली, फुल एकदम दाबून. मी तुम्हाला काय सांगू. आणि माझं अजून एक जॅकेट नाही घेतलंय, म्हणजे हे सही आहे. हिला शॉपिंग करायची होती म्हणून हिने माझ्या जॅकेटचं कारण बनवलं आणि मला घेऊन आली. हिला माहित होतं मी जॅकेट म्हणजे मला असं चॉईस होणार नाहीये. बघा कशी आहे ही बाई. ही ना हर टाइमला असंच करते, मला घेऊन जाते, तुझी शॉपिंग करायची आणि स्वतःची शॉपिंग करते हर टाइमला मला येडा बनवते ही पोरगी. अरे पण एक चॉईस असते ना माणसाची, की मला हे असं घ्यायचंय. ह्याला कधी हा कलर आवडत नाही, कधी तो कलर आवडत नाही, कधी ह्याचा कपडा नाही आवडत, कधी त्याचा ते नाही आवडत. आणि पोरींच्या पेक्षा ह्याचे नखरे आहेत. इथे पोलीसवाले असतात. मी थांब 2 मिनिटं. माझी भावना त्यांना समजत नाही. थांब जरा. इथून ना इथे पोलीसवाले असतील नंतर मी तिथे हायवेला मी हेल्मेट काढणार आहे गाईस. मग तुम्ही बघा माझ्यावरती काय भिजले बघा तुम्ही. तेव्हा भेटू आपण. गाईस हिने ना म्हणजे मी ना स्वतःसाठी एक चड्डी पण नाही घेतली, चड्डी. आणि हिने काय सगळं घेतलं, टॉप घेतले, नवीन टॉवेल घेतले सगळं. आणि इथे मी अजून एक जॅकेट नाही घेतलंय. समजतंय तुम्हाला. ही हर टाइमला असंच करते. ही मला बोलते आपल्याला शॉपिंगला जायचं, तुझी शॉपिंग करायची आहे असं बोलून घेऊन येते आणि शॉपिंग स्वतःचीच करते हर टाइमला. हे सही आहे यशू. असं हे फसवते यार मला ही यार. शी यार हट. सो अशा प्रकारे गाईज आम्ही ब्लॉग एंड करतोय. मोमोज खातोय आणि आमचा शॉर्मा पण रेडी होतोय. सो
आता मी शॉपिंग तर केली नाही आता मग गरम आहे. तुम्हाला जर आवडला असेल आमचा ब्लॉग, एवढा फिरलो एवढी यांनी बकचोदीगिरी केली आहे, तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय.